सिंह जंगलाचा राजा होता, पण सगळ्यात जास्त वेळ तो झोपलेला असायचा. जंगलात सगळे प्राणी त्याला घाबरायचे, कारण त्याची ताकद माहित होती, त्याचा आवाज माहित होता. पण एक गोष्ट कोणी लक्षात घेत नव्हतं, सिंह हळूहळू आळशी होत चालला होता. शिकार करायला कंटाळा करायचा, उशिरा उठायचा, गरज नसताना गर्जना करायचा आणि मनात एकच भावना, मी राजा आहे, मला काहीच करायची गरज नाही. त्याच जंगलात एक लांडगा होता, ना राजा ना ताकदवान, पण तो रोज शिकार करत होता, रोज हालचाल करत होता, रोज जागरूक होता. सिंह झोपलेला असताना लांडगा चालू असायचा. कोणी त्याचं कौतुक करत नव्हतं, कोणी त्याला घाबरत नव्हतं, पण तो स्वतःसाठी तयार होत होता. एक दिवस जंगलात संकट आलं, अन्न कमी झालं, परिस्थिती कठीण झाली. सिंह उठला, पण शरीर साथ देत नव्हतं. सवय सुटली होती, ताकद होती, पण वापरायची सवय नव्हती. आणि त्या दिवशी पहिल्यांदाच जंगलाने पाहिलं की राजा असूनही सिंह हेल्पलेस वाटत होता. लांडगा मात्र थांबला नाही, तो पुढे गेला, कारण त्याच्यासाठी हालचाल सवय होती, स्टेटस नाही. जंगलाने सिंहाचं मुकुट काढलं नाही, पण सिंहाचं भय संपलं आणि लोकांनी पहिल्यांदाच हे समजून घेतलं, राजा तो नसतो ज्याच्याकडे ताकद असते, राजा तो असतो जो ती ताकद रोज वापरतो. या गोष्टीचा अर्थ खूप सरळ आहे मित्रांनो. आयुष्यात टॅलेंट असणं पुरेसं नसतं. पोटेन्शियल असूनही जर तू त्यावर रोज काम केलं नाहीस तर एक दिवस ते युजलेस होतं. आणि जे लोक रोज थोडं थोडं पुढे जातात ते कधीच गाजत नाही, पण गरज पडली की तेच उभे राहतात. जर हा व्हिडिओ ऐकताना तुला असं वाटलं असेल की माझ्याकडे ही क्षमता आहे पण मी सध्या आरामात बसलो, तर हा सिग्नल आहे. कारण आयुष्य तू राजा आहेस की नाही यावर थांबत नाही, तू रोज उठतोस की नाही यावर ठरव. या रीलला नक्की शेअर कर, या रीलला सेव्ह कर. हा त्या दिवसासाठी आहे जेव्हा तू स्वतःला म्हणशील, आज नाही आजच.